राजहंस प्रकाशनानं प्रकाशित आज करत असलेल्या विवेकयात्री या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर गणेश देवी, ज्यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे ते डॉक्टर राजा दीक्षित. या प्रकाशनाचे साक्षेपी संपादक डॉक्टर सदानंद बोरसे. अनेक मान्यवर मला आज समोर दिसत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासने सर आलेले आहेत. शीलाताई आढाव बाबांची जागा भरून काढण्यासाठी माझ्या पाठीमागे आज उभं राहण्यासाठी खास आवर्जून आलेले आहेत. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, आपण सर्व उपस्थित. विवेकयात्री हा एक प्रदीर्घ प्रवास होता. खरं तर जगाच्या 5000 वर्षाच्या इतिहासातील पृथ्वीच्या सर्व खंडातील विवेकवाद पुढे नेणाऱ्या या यात्रींचा धांडोळा घेत पुढं जाणं ही गोष्ट खूप कठीण होती. डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली त्यावेळेला मी राष्ट्रसेवा दलाचा कार्यकारी विश्वस्त होतो. आणि त्यावेळेला दाभोळकर कोण हा प्रश्न अनेक जण विचारायचे आणि तेव्हा आम्ही सांगायचो की विवेकवादी होते. अंधश्रद्धांच्या विरुद्ध ते आयुष्यभर लढत राहिले आणि ही लढाई देता देता हे केलेलं बलिदान आहे. त्यानंतर या बलिदानांची एक साखळीच सुरू झाली. पानसरेचा खून झाला, कलबुर्गींचा खून झाला, गौरी लंकेशचा खून झाला. आणि मला असं वाटायला लागलं की कार्यकर्त्याला आपण जेव्हा सांगतो की हे विवेकवाद्यांच्या हत्या आहेत, कार्यकर्ता प्रश्न विचारतो विवेकवाद म्हणजे काय, आणि त्याला आपल्याला इतकं सहज सोपं असं काहीच पटकन उत्तर देता येत नाही. कारण जीवनातला विवेक आणि विवेकवाद या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हेही देखील बराच वेळा सर्वसामान्य कार्यकर्त्याला कळत नाही. आणि हे कार्यकर्त्याला आपल्याला समजून सांगता येईल का, इतकी साधं एक बीज मनामध्ये आलं आणि ते बीज घेऊन विवेकवादाचा अभ्यास करायला सुरुवात केली. वाचत गेलो आणि असं वाटायला लागलं की विवेकवादाचं तत्वज्ञान मांडण्यापेक्षा, कारण मी काही तत्वज्ञ नाही, हा विवेकवाद ज्यांनी पुढे नेला, ज्यासाठी अनेकांनी बलिदान केलं, त्यांचाच धांडोळा का नको आपण घ्यायला. कारण एक एक विवेकवादी मी वाचत गेलो आणि मी थक्क होऊन जात गेलो की काय या माणसांनी मानवी जीवन कशा पद्धतीने पुढे नेलंय, किती समृद्ध केले आपले आयुष्य, हे आपल्याला कळत नाही. तत्वज्ञाचा, संपूर्ण तत्वज्ञानाचा एक सामूहिक परिणाम समाजावर होत असतो, समाज घडत असतो, त्या समाजाला कळत नसतं की आपण त्यातनं घडत असतो. मग त्यांचाच आपण धांडोळा घेऊयात आणि तो शोध घेत लिहित राहिलो. 10 वर्षाचा हा कालावधी आहे. या लिखाणाचे पहिले श्रोते लिहिलं की वाचायचो माझे वडील भाई. काही वर्षांनी भाई मला म्हणाले की अभिजित, अरे आता माझं किती वय राहिलंय, मला बघायचंय पुस्तक, हे माझ्या हयातीत प्रसिद्ध झालेलं. भाईंना म्हणलं भाई मला नाही अजून वाटत की हे पूर्ण झालंय आणि अपूर्ण पुस्तक काही प्रकाशित करायची माझी इच्छा नाही. मी शोधतोय, मला सापडतंय, मला माणसं समोर येत आहेत, मला अजून काही नवे आयाम समोर येत आहेत, लिहित राहिलं पाहिजे असं मला वाटतं, काही करू नये. ठीक आहे म्हणले. कोविडच्या काळामध्ये, त्या महासाथीमध्ये, म्हणजे एका बाजूला हृदयरोग तज्ज्ञ म्हणून काम चालूच होतं, तो प्रचंड पसारा अटपत नव्हता, तो ढकलत पुढं होतो. राष्ट्रसेवा दलाचा कार्यकारी विश्वस्त झालो, ते काम होतं.
सोशलिस्ट युवजनाचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो, देशभर हिंडत होतो आणि आरोग्य सेना तर माझं बाळ मी माझ्या खांद्यावर घेऊन पुढे जातच होतो. आणि अशा अत्यंत वेगवेगळ्या सगळ्या आघाड्यांवर काम करत हा धांडोळा घेत पुढं जायचा आहे. कोविडच्या महासाथीचं त्यावेळेला असा उपयोग झाला. काम थांबवलं नव्हतं, अविश्रांत काम करत होतो, सर्व रुग्णालयांमध्ये जात होतो, रुग्ण पाहत होतो, पण लिखाणाला खूप वेळ मिळत होता, थोडी स्वस्थता मिळत होती. आणि मग एक एक नव्या नव्या गोष्टी पुढे येत गेल्या. आणि त्या काळामध्ये आधीच्या एका पिढीचं बोट धरून मी विवेकवादाची पताका ज्यांनी आयुष्यभर खांद्यावर नेली त्या भाईंचं बोट धरून मी या ग्रंथाकडे वळलो. आणि पुढची पिढी सोहिल हा त्यावेळेला अमेरिकेतून आलेला होता आणि तो माझा श्रोता बनला. लिहायचो, वाचायचो. आणि मग सोहिल मला एक एक म्हणायला लागले की बाबा मला असं वाटतं की कृष्णवर्णीय तत्त्वज्ञ स्वतंत्रपणे लिहिले पाहिजेत, स्त्री तत्त्वज्ञ स्वतंत्रपणे लिहिले पाहिजेत, आधुनिक जगातले नास्तिक स्वतंत्रपणे लिहिले गेले पाहिजेत. आणि मग एक एक प्रकरणामागून प्रकरण आणि एक प्रचंड मोठा पसारा झाला. आणि ज्यावेळेला असं वाटलं की ठीक आहे आता थोडं थांबायला हरकत नाही, कॉम्प्युटरकडे पाहिलं, 750 पानं झाली होती. मीच दडपून गेलो. म्हटलं तर हे कोण छापणार आहे? माझं क्लिनिक जिथे आहे तिथे खाली अक्षरधार आहे, राठिवडेकर. सहज त्यांना बोललो. ते म्हणले अरे आपण राजहंस प्रकाशनाशी बोलू. मी माझगावकरांना फोन लावतो. त्यांनी लावला फोन. माझा परिचय नसताना खूप छान बोलले. मला म्हणले डॉक्टर प्रस्तावना जर असेल तर ती आणि शेवट काही असेल तर तो मला पाठवून द्या, मग बघू. हे बोलत असताना समोर एक जण बसले होते. ते एका फार मोठ्या प्रकाशनाचे सर्वेसर्वा होते. ते म्हणले डॉक्टर कशाबद्दल बोलताय? म्हणलं असा असा ग्रंथ लिहिला आहे. म्हणले नाही, म्हणले हा ग्रंथ मीच छापणार, राजहंसला द्यायचा नाही. ते पूर्ण एकदा झालं की मला कळवा. काही दिवसात त्यांना कळवलं. ते घेऊन गेले. त्यांच्या संपादकांनी पुढच्या महिन्याभरात एक छानसं प्रेमपत्र लिहिलं मला. चांगलं आहे, कष्टबिष्ट घेतले, चांगले लिहिले, पण ते एकूण फार खरं नाही. आणि 750 पानांचं तुम्ही 250 पानांवर आणून टाका. मी आवाक झालो. पण म्हटलं नाही, पुन्हा चाललं सगळं. म्हटलं नाही, हे मला कमी करता येणं शक्य नाही, कमी करून चालणार पण नाही, आणि आपल्या नामोरोम होऊन चालणार नाही. नाही तर बघू काय करायचं ते. मला अमिताभ बच्चनची आठवण झाली. अमिताभ बच्चन सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा कामं शोधत निरनिराळ्या निर्मात्यांकडे जात होता, तेव्हा एक निर्माते त्याला म्हणाले की अरे तू स्वतःला आरशात बघितलंयस का? तुला मी माझ्या घराच्या बाहेर टीव्हीची अँटेना म्हणून देखील लावणार नाही. त्या अमिताभचं पुढचं काय घडलं हे आपल्याला माहिती आहे. मधल्या काळात एक पत्रकार मित्रांशी सहज बोललो. ते म्हणले मला जरा दाखवा. त्याचं नाव सुधीर साबळे. सुधीरनी ग्रंथ नेला, वाचला. मला म्हणलं डॉक्टर एक ओळही कमी करायची नाही, एक शब्दही कमी करायचा नाही. तुम्ही काय केलं हे तुम्हालाच कदाचित माहिती नाही. हे काहीतरी वेगळं आहे आणि आपण चांगलं कोणी शोधू. मग त्यांनी मला अजून एका प्रकाशनाचं नाव सुचवलं. तिथे पाठवू. ठीक आहे म्हणलं. तिथे पाठवलं. त्यांच्या संपादकांनी अजूनही कडक प्रेमपत्र लिहिलं. त्यांनी माझी सुरुवातीला थोडीशी स्तुती केली आणि नंतर लाजच काढली की इतिहासाचं लिखाणच असं करायचं नसतं. म्हणलं इतिहास कुठं लिहिलं आहे मी? तत्त्वज्ञान लिहिण्याची पद्धतच नाही, अमुक नाही, तमुक नाही, हे नाही, ते नाही, असंख्य गोष्टी. खाली सही पण करायची तसदी घेतली नाही आणि तुमच्या हे छापू शकत नाही पुढच्या ह्याला. सुधीरला म्हणलं अरे आता हे दुसऱ्यांदा घडलं आणि मला वेळ नाही आहे हे कुठं घेऊन हिंडायला. तो म्हणलं कात्री घेऊन मला वाटतं थोडं कापायला सुरुवात करावी. तो म्हणलं डॉक्टर अमिताभ बच्चनची उंची कमी करायला लागलो तर त्याचा मुकरी होईल किंवा राजपाल यादव होईल, तसं करू नका.
त्याला त्याच उंचीचं ठेवा, त्याच आकाराचं ठेवा, बदल करू नका. मी राजहंसकडे घेऊन जातो. म्हणलं अरे राजहंस हे तर फार मोठं प्रकाशन आहे, यांनी नाही म्हणलं तर राजहंस कुठलं स्वीकारायला. राजहंसकडे तो ग्रंथ गेला आणि आश्चर्याचा सुखद धक्का मला बसला. काही काळातच डॉक्टर सदानंद बोरसेंकडनं निरोप आला की आम्ही हे पूर्णपणे तसंच्या तसं छापायला घेतोय आणि 2 खंडात नाही, आम्ही एकच खंड त्याचा करणार आहोत. विवेक यात्री हे पुस्तक 10 वर्ष मी माझं सगळं ओतत होतो त्याच्यात. माझ्या कुवतीनुसार होत होतो. ते माझं हृदय होतं. एका हृदयरोग तज्ज्ञानं आपलं धडधडतं हृदय डॉक्टर सदानंद बोरसे या शल्यचिकित्सकाच्या हातात द्यायचं, मला धडकीच भरली. म्हटलं आता यांनी सुरी उचलली एकदा शल्यचिकित्सकाची आणि एकदा कापायला सुरुवात केली नाही, ही जरा झडप कमी केली पाहिजे, ही फारच वाढली आहे, हा कप्पा कमी केला पाहिजे, तर आता अवघड जाईल. छापायला तर घेत आहेत पण ऐकावं लागेल. तसं काहीच घडलं नाही. आणि डॉक्टर सदानंद बोरसेंचं मी अत्यंत मनापासून आभार मानतो की हा ग्रंथ जसाच्या तसा घेतला. इतकंच नाही तर मी प्रस्तावनेबद्दल विचारल्यावर त्यांनी सांगितलं याला प्रस्तावनेची गरज नाही, तुम्ही सुरुवातीला जे लिहिलेत 2 शब्द आणि शेवट जो केला आहे हा पुरेसा आहे. आणि आज हा ग्रंथाचा आपण प्रकाशनासाठी सगळे जमलोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा आश्चर्याचा सुखद धक्का जो मला त्यांनी दिला, गेल्याच आठवड्यामध्ये माझ्याकडं अचानक म्हणजे सुधीरनी मला फोन केला 3 दिवसापूर्वी की एक पेशंट पाठवायचे, जरा गर्दी कमी होईल ती वेळ द्या. म्हटलं 4:30ला पाठवून दे. आणि 4:30 वाजता सुधीर सावळेंनी दार उघडलं माझ्या चेंबरचं आणि प्रत्यक्ष दिलीप माझगावकर हा ग्रंथ घेऊन आतमध्ये शिरले. डॉक्टर सदानंद बोरसे बरोबर होते. ते जे बोलले ते मला खूप भारावून टाकणार होतं. मी ते इथं बोलणं योग्य होणार नाही. आणि त्या ग्रंथाच्या निर्मितीच्या प्रत्येक पायरीकडं त्यांनी स्वतः जातीने लक्ष घातलं असं मला सदानंदानं सांगितलं. आणि अतिशय देखण्या रूपामध्ये म्हणजे राजहंसच्या सर्व राजहंस टीमचं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे की आपण एक निर्मिती करतो, आपण काहीतरी निर्माण करतो. ती एखादी कलाकृती असेल किंवा साहित्यकृती असेल, पण तिला अतिशय देखण्या रूपामध्ये समोर ठेवायचं काम हे शेवटी त्या प्रकाशनानं करायचं असतं. मी स्वतः कल्पना केली नव्हती की हा इतक्या देखण्या रूपामध्ये हा ग्रंथ वाचकांच्या समोर ठेवला जाईल. आणि त्याबद्दल तुमच्या सर्वांचंच, तुमच्या राजहंसची जी काही शेखर गोडबोलेंनी मुखपृष्ठ केलं, आतली सजावट केली, मला वाटतं शिरीष शेवाळकर त्याच्यामध्ये होतेच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्यांचं मानावे तेवढे आभार थोडे आहेत. मला आशा आहे की या ग्रंथाचं स्वागत केलं जाईल खूप मोठ्या प्रमाणावर. आणि नक्की काय आहे म्हणजे हाही प्रश्न अनेकांना पुन्हा पडतच राहतो की विवेक यात्रींचा दांडोळा घेतला म्हणजे तुम्ही नक्की काय केलं. मी खूप काही लिहिलं आहे, खूप व्यक्त झालो आहे. शेवटी हा अंतिमतः छपाई झाल्यावर 515 पानांच्या आसपासचा हा ग्रंथ झालेला आहे. तर मी फक्त एक वेगळ्या पद्धतीने हे मांडणार आहे. बॉब डिलन गीतकार, ज्याला नोबेल पारितोषिक साहित्याचं मिळालं आणि गीतकाराला मिळालेलं ते पहिलं नोबेल पारितोषिक आहे. आणि हा अवलिया माणूस ते घ्यायला पण गेला नाही. त्याची एक कविता मी समोर मांडणार आहे आणि मग मी काही शब्द बोलणार आहे. फार सुंदर कविता आहे. हार्ड रेन इज गोइंग टू फॉल, ओ माय ब्ल्यू व्हाईट बॉय. माझ्या लाडक्या मुला, खूप भयान पाऊस पडणार आहे. आणि तो त्या मुलाला विचारतो की अरे माझ्या लाडक्या मुला, प्रिय मुला, तरुण पिढीला उद्देशून येते, कुठे कुठे जाऊन आलास. तो मुलगा सांगतो, धुक्यात हरवलेल्या पर्वतांवर, वेड्यावाकड्या रस्त्यांवर, दुःखी जंगलांमध्ये, मेलेल्या समुद्रांवर, स्मशानाच्या तोंडापासून हजारो मैलांवर जाऊन आलो मी. बाळा सांभाळा, फार भयान पाऊस पडणार आहे. काय पाहिलंस तिथे?
नवजात अर्भक हिंस्त्र लांडग्यांनी घेरलेलं, झाडाची काळी फांदी जिथनं रक्त ठिपकत होतं, खोलीभर माणसं ज्यांच्या हातात हातोडे होते आणि त्याच्यातनंही रक्त ठिपकत होतं, पांढरी शिडी पाण्यात बुडाली होती, हजारो बोलणारे होते पण त्यांच्या जीवा तुटलेल्या होत्या, लहान बालकं पाहिली, त्यांच्या हातात बंदुका होत्या, तलवारी होत्या. कवी पुन्हा त्याला सांगतो, सांभाळ रे बाळा, भयान पाऊस पडणार आहे, भीषण पाऊस पडणार आहे. पण ऐकलंस काय तू तिथे? तुफानाचा गडगडाट जो इशारे देत होता, लाटेची गर्जना जी लाट जग बुडवू शकत होती, 100 ढोल रणदुंदुबीच ती येणाऱ्या संकटाची, उपाशी मरणारा एक आणि त्याच्या भोवती त्याला हसणारे अनेक, एका कवीचं गीत जो गटारात मेला, एक विदूषकाचा आवाज जो गल्लीत रडत होता. मग भेटलास कोणाला तू? घोड्याच्या मेलेल्या पिल्ला शेजारी उभ्या असलेल्या एका मुलाला, हातात काळा कुत्रा घेऊन फिरणाऱ्या गोऱ्याला, शरीर जळणाऱ्या स्त्रीला, माझ्या हातात इंद्रधनुष्य देणाऱ्या मुलीला, प्रेमात जखमी झालेल्या माणसाला आणि द्वेषाने विदीर्ण झालेल्या दुसऱ्या एका माणसाला. सांभाळ रे बाळा, भयान पाऊस पडणार आहे. पण मग काय करणार आहेस तू आता? भीषण पावसाआधी मी बाहेर पडीन, काळ्या कुट्ट जंगलामध्ये मी शिरीन, जिथे रिकामे हात असलेली खूप माणसं असतील, जिथे दऱ्यातली घरं ओशट घाण तुरुंगात मिसळलेली असतील, मारेकऱ्यांचे चेहरे नेहमीच छानपैकी लपवलेले असतील, जिथे भूक कुरूप आहे, आत्मे विस्मृतीत आहेत, आणि मी सर्वांना ओरडून सांगेन, त्याचे प्रतिध्वनी पर्वतांवरून सगळ्यांच्या हृदयाला जाऊन भिडत राहतील. मी सागरात बुडेपर्यंत उभा राहीन, गीत गाण्यापूर्वी ते समजून घेईन, पण मी जगाला सत्य ओरडून सांगेन. निर्भयपणे पर्वतांवरनं खाली कोसळण्याची भीती न बाळगता, भयान समुद्राच्या लाटांमध्ये बुडण्याची भीती न बाळगता, घनदाट दुःखाच्या जंगलांमध्ये हरवण्याची भीती न बाळगता आणि वेड्यावाकड्या रस्त्यांवर दिशा चुकण्याची भीती न बाळगता जगाला सत्य सांगणारे म्हणजे विवेक यात्री. हे पुस्तक त्यांचं आहे, त्यांच्यासाठी आहे. ही माणसं सर्व खंडातली माणसं आहेत. गौरवर्णीय आहेत, पीतवर्णीय आहेत, कृष्णवर्णीय आहेत, स्त्रिया आहेत, पुरुष आहेत. आपल्याला हे कळतच नाही की त्यांनी काय संचित दिलंय आणि संपूर्ण मानवजातीला काय पद्धतीने पुढे नेलंय. पण मी म्हणलं तसं की ही वाटचाल खूप विचित्र आहे. खास खळग्यांची, चढउतारांची, ऊन पावसाची, कधी दिशा भरकटून पुढे जाणारी. पण तरी देखील हेच विवेक यात्री शेवटी जगाला आणि माणसाला पुढे नेत राहतात. आज जगाची परिस्थिती विवेकाच्या भिंती कोसळत आहेत. चारही बाजूंनी जगभर आज विवेकाचे किल्ले ढासळताना दिसत आहेत. म्हणजे जगाची परिस्थिती तर इतकी आहे, सुरेश भटांची कविता मला आठवते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. चितेवर जाताना मला एवढं तर कळलं, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. कोट्यावधी माणसं या जगण्याने छळलेल्या अवस्थेमध्ये जगतायत. यांना आधार कुठली राजकीय व्यवस्था देऊ शकत नाही, यांना आधार कुठली अर्थव्यवस्था देऊ शकत नाही, जर त्या राजकीय व्यवस्थेच्या पाठीमागे आणि अर्थव्यवस्थेच्या पाठीमागे विवेकाचं सामर्थ्य उभं नसेल तर. आणि हे सामर्थ्य हे विवेकयात्री त्याला देत असतात, ही ताकद ते विवेकयात्री त्याला देत असतात. आणि म्हणून मला ते भुलवत गेले, मला वाटत गेले की अरे नाही, त्यांचा धांडोळा मी घेतला पाहिजे. मी एका बाजूला एप्स्टाईन बेटांवर श्रीमंतीमध्ये माणसं लोळतायत आणि अत्याचार बालिकांवर करतायत, त्याची त्यांना शरम वाटत नाहीये. त्यांची दुःख वेगळीच.
हे दुःख राजवरकी, हे दुःख मोरपंखी, जे जन्मजात दुःखी त्यांचा निभाव नाही. मग जगात जन्मजात दुःखींची संख्या अधिक आहे ना. मग हे दुःख कुठल्या फुंकरीने जाणार आहे? हे दुःख त्यांचं तुम्ही कसं घालवणार आहात? फक्त पैशाचा पाऊस पडूनही दुःख जाऊ शकत नाही. जर विवेक नसणारे राज्यकर्ते जर देशादेशांच्या सिंहासनावर येऊन बसत राहिले तरी हे दुःख त्यांचं कधीही कमी होणार नाही, ते दुःख वाढत जाईल. मग गाझापट्टी होईल, हजारो बालकं मरतील आणि हजारो बालकं पाय तुटलेल्या अवस्थेत फिरत राहतील. युक्रेनचं युद्ध होईल, लाखो तरुण 25 आणि 28 वर्षाची पोरं कशासाठी लढतायत त्यांना माहिती नाहीये. देशासाठी लढतोय. मग देश कशासाठी लढतोय, कोणाच्या आदेशावरनं लढतोय त्यांना पत्ता नाही त्याचा. अशी अवस्था आहे सगळी. आणि शेवटी अनेक वेळा मला हेही जाणवतं की हे जरी सगळं खरं असलं तरी सामान्य माणूस हाच आधार आहे. आपल्याही देशामध्ये जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तेव्हा देशातल्या सामान्य माणसानं त्याच्या शहाणपणाच्या बळावर या देशाला वाचवलेलं आहे. हे शहाणपण येतं कुठनं? ते कधी ज्ञानेश्वराकडनं येतं, कधी संत तुकारामाकडनं येतं, ते कधी कबीराकडनं त्यांच्याकडे येत असतं. हा प्रत्येक विवेक यात्री या पुस्तकामध्ये आहे. इमॅन्युअल कांटही आहे, प्लेटो सॉक्रेटिस आहेत, अरिस्टॉटल आहे, हेही सगळे आहेत त्याच्यामध्ये. आणि शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे की अंतिमतः जगाचं भवितव्य हे सामान्य माणसाच्या शहाणपणावर आहे. आणि त्या सामान्य माणसाचं शहाणपण सामूहिकरित्या जगातले विवेकयात्री घडवत असतात. त्याला सीमा नाहीत, त्याला देशाच्या कुठल्याही मर्यादा नाहीत. साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडोळांचा बोंदू जमाव नाही. सुरेश भटच लिहू शकतात हे. हा थोर गांडोळांचा बोंदू जमाव नाही, साध्यात माणसांचा एल्गार येत आहे. हा विवेक यात्री हातात घेऊन साध्याच माणसांचा एल्गार मला हवा आहे. वरवर वाचताना कदाचित वाटेल की अरे हे जड खूप तत्वज्ञान मांडलं जातंय. नाही आहे, ते घडवणार आहे, ते बदलणार आहे, जग बदलून टाकणार आहे. ते वाचताना तुम्ही जर हे पाहत गेलात की या माणसांनी कसं जग बदललं आहे तर खऱ्या अर्थानं मला माझं सार्थक झाल्यासारखं वाटेल. मी पुन्हा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि राजवंश प्रकाशनाचं पुन्हा मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो की अनेकांनी नाकारलेलं हे माझं हृदय मी तुमच्या हातात दिलं. आणि सदानंदनं मला फार सुंदर पत्र लिहिलं आहे. ते पत्र मी वाचून दाखवणं म्हणजे मी स्वतःचं भलावण करण्यासारखं आहे, म्हणून मी ते वाचून, मला काही जण म्हणले ते वाचून दाखवा. शेवटी एकच गोष्ट सांगतो, सदानंद हा आमचा नूतन मराठीतला अत्यंत हुशार मुलगा. यश मिळवायचं तर सदानंदसारखं असं आम्हाला सांगण्यात आलं. त्यावेळेला सदानंद हा नुमवियाचा विद्यार्थी संपादक होता. सुदत आंबेसर पाहायचे अंकाचं काम आणि माझे बाबा हे सदर लिहायचं त्यांच्या डोक्यात आलं. आणि ज्यांच्या वडिलांनी काही कर्तृत्व गाजवले त्या पोरांनी लिहावं, मला सांगितलं तू बाईंवर लिही. आणि माझे बाबा भाई असं मी लेख लिहिला. माझं पहिला प्रकाशित लेख हा सदानंदच्या संपादनाखाली झाला. आणि 50 वर्षांनी आज एक वर्तुळ पूर्ण होऊन सदानंदचा शब्द आहे. माझा एक मोठा ग्रंथ हा सदानंदच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध झालेला आहे. धन्यवाद.